नमस्कार मैत्रिणींनो, अनुष्का क्रिएशन 11 मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 6 ते 8 महिन्याच्या बाळासाठी धोती शिवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने। आता बॉर्डरवाली आपण 2 पीस घेतले। ह्याची लांबी घेतली आहे 20 इंच आणि उंची घेतली आहे 11 इंच। आता ठेवताना कसं ठेवायचं आहे, सरळ बाजू आहे ती मी पहिल्या कपड्याची खाली ठेवली आहे, त्याच्याच वरती परत एकदा बघा सरळ बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवली आहे। इथे पण तसंच केलं आहे, सरळ बाजू खालच्या साईडला ठेवली। आता हे जे आहे ते 3 ह्याच्यामध्ये लांबी आहे, 3 ह्याच्यामध्ये समप्रमाणात डिवाइड हे करायचं आहे, फोल्ड करायचं आहे। बरोबर 3 भाग सारखे होतील असं करायचं आहे। 3 भाग केले, एक भाग आपण ओपन केलाय, हा भाग इथे, तिन्ही भाग सारखे झाले पाहिजे। आता इथून आपल्याला इथून 1 इंच आणि इथून 1 इंचावर मार्क करायचं। हा जो मधला भाग आहे फोल्ड, इथून 1 इंच घ्यायचं आहे आणि इथून 1 इंच, इथून 5 इंचावर मार्क करायचं आहे आणि गोलाकार शेप द्यायचा। इथून कॉर्नरवर 1.5 इंचाचं मार्कवर क्रॉस द्यायचं आणि गोलाकार शेप द्यायचा। आता हे कटिंग करायचं आहे आणि हे इथून असं कट करून घ्यायचं आहे। कट करून झालंय, ओपन करूया। आता ह्या साइडने आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स पाडायच्या आहेत। आणि ह्या प्लेट्स एवढ्या पाहिजेत की इथे आपल्याला ह्या मापाच्या पाहिजेत, अशा प्लेट्स पाडून घेऊया दोन्ही याला, या साईडला लेफ्ट साईडला। चला तर मग प्लेट्स पाडून घेऊया। आता ह्या आपल्या प्लेट्स पाडून झाल्या। आता ह्या साईडने 1.5 ते 2 इंचाचं घ्यायचं आहे अंदाजे। मी 2 इंचाची घेते बॉर्डर आणि इथून अशा प्लेट्स पाडायचे आणि थोडंसं हे सोडून द्यायचं आहे। असं दुसऱ्या ह्याला पण करायचं आहे। 1.5 ते 2 इंच घ्यायचं आहे आणि अशा प्लेट्स पाडून हे थोडंसं सोडून द्यायचं आहे। तर प्लेट्स पाडून घेऊ। अशा प्लेट्स पाडून झाल्या। आता टर्न करायचं, उलटा करून घ्यायचं। ही जी प्लेटची बाजू आहे इथे ह्याच्यावर ठेवायची आणि ही बाजू आहे ती ह्याच्यावर ठेवायची, ह्या घडीवर। परत एकदा बघा, ही जी चुनटवाली उलटी केली मी, नंतर हा भाग ह्याच्यावर ठेवायचा आहे आणि हा प्लेट्सवाला आहे तो ह्याच्यावर ठेवायचा आणि हे दोन्ही जॉईन करून घ्यायचे, आपल्याला शिलाई मारून घ्यायची। तसंच ह्याचं पण करायचं आहे। दुसऱ्या भागाचा टर्न करायचा आहे, ही बाजू ह्याच्यावर ठेवायची आणि ही प्लेट्सवाली बाजू ह्याच्यावर ठेवून शिलाई करायची। ह्या 2 भागाला शिलाई मारायची इथे। असं जॉईन करून झालं आपलं आता दोन्ही साईडचं। आता एका साईडला ही सरळ बाजू राहील आणि ही जी बॉर्डर आहे त्याला उलटी ठेवायची, एका साईडला सरळ ठेवायची आणि हा जो भाग आहे तो ह्याला जॉईन करून घ्यायचा इथून आतून आणि हा भाग आहे तो ह्याला, असा पूर्ण शिलाई मारून घ्यायची। असं आपलं जॉईन करून झालंय। आता ह्याला बेल्ट लावूया आपण। धोतीला बेल्ट लावायचा आहे। 4 इंचची पट्टी घेतली आहे, डबल फोल्ड आहे। हे जर कमरेचं माप आलंय त्याच्यापेक्षा 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले। आता इथे मार्क करून घ्यायचं आहे, इथून 2 इंचापर्यंत हाफ
शिलाई मारायची आहे. उलट्या साईडने करून घ्या. हाफ शिलाई मारली की हे असं होईल. मग नंतर इथून हे ओपन करायचं आहे. इथून अशी शिलाई मारून घेऊया. इथून अशी हाफ शिलाई मारली. असं करायचं आहे. आणि इथून शिलाई मारायची. इथून एक शिलाई मारायची. अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची. आता इथे छोटी फोल्ड करायची. छोटी फोल्ड करून जिथे आपण अर्ध्यापर्यंत शिलाई मारलेली तिथून अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची नाडी टाकायला. उलटी बाजू करून बघा असं घ्यायचं. ही आहे नाडीची बाजू घालायची. ती बरोबर बॉर्डरच्या सेंटरला घेऊन शिलाई मारायची. अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची. अशी आपली ही धोती तयार झाली. आता ह्याच्यामध्ये फक्त नाडी टाकायची बाकी आहे. नाडी नको असेल तर इलॅस्टिक पण टाकू शकतो आपण.